जी महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा इफेक्ट. तोंडापूरच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपासाठी 1,00,000 रुपयांचा निधी. कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाटप करण्यात यावी यासाठी आंदोलनाचा इशारा देण्याची बातमी जी महाराष्ट्र न्यूज चॅनलने प्रकाशित करताच 1,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून यातून 80 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. तोंडापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी शिष्यवृत्ती देण्यात आलीच नाही. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. या संदर्भात पालकांनी वेळोवेळी शाळा प्रशासनाकडे विचारणा केली असता निधी प्राप्त झाला नसल्याचे सांगितले जात होते. या प्रकारानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी कामाजी पोटे, बालाजी शिर्डे, शिवप्रसाद डाखोरे, मारुती भुरके, आनंद वानोडे यांच्यासह पालकांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. या प्रकरणात मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख दोषी असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पालकांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दिनांक 16 जून रोजी आंदोलनाचा इशारा देताच शिष्यवृत्तीसाठी 1,03,500 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातून सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील 80 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकरच त्यांचे बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या संदर्भात विस्तार अधिकारी बालाजी गोरे यांनी सांगितले की शिष्यवृत्तीसाठी निधी उपलब्ध झाला असून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वारंगा फाटा शाखेला कळविण्यात आले आहे. पुढील 2 दिवसात ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे गोरे यांनी सांगितले. मुख्य संपादक गोविंद देशमुख, जी महाराष्ट्र न्यूज.